नमस्ते, जय हिंद विद्यार्थी मित्र हो. मी अमोल देशमुख परत एकदा स्वागत करतो आपल्या या बेसिक ग्रामर फाउंडेशनच्या या व्हिडिओ सिरीजमध्ये. या अगोदर आपण नाऊन, वर्ब, प्रोनाऊन, ॲडजेक्टिव्ह या चौघांविषयी माहिती घेतली. आता या ग्रामर फॅमिलीमध्ये म्हणजे नाऊन आणि वर्बच्या या जोडप्याला एक दुसरी मुलगी आहे जी आईची लाडकी आहे, ती म्हणजे कोण? ॲडवर्ब. वर्बला काय? ती ॲडिशनली इन्फॉर्मेशन देते. ॲडवर्ब वर्बला ॲडिशनली एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन, वर्बविषयी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन सांगणारा शब्द म्हणजे कुठला? ॲडवर्ब. सिम्पल डेफिनेशन आपल्याला एक्झाममध्ये येत नाही. आता बरेचसे जे मुलं आहेत ना, तर त्यांचं काय आहे की टिप्स आणि ट्रिक्सच्या मागे पळतात. ऑनेस्टली सांगू तुम्हाला, टिप्स अँड ट्रिक्स केव्हा काम करतील? ज्यावेळेस तुम्हाला फंडामेंटल बेसिक्स जर माहिती असतील तर त्यावेळेस टिप्स आणि ट्रिक्स तुम्हाला काम येतील. आता यूट्यूबवरती भरपूर असे टीचर आहेत, शिक्षक आहेत की जे फक्त टिप्स अँड ट्रिक्सच्या मागे काय करतात की क्लिक बेट करतात. बेसिकली एक अटेन्शन मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना तसं करतात. विद्यार्थ्यांना तो व्हिडिओ पाहताना किंवा तेवढ्या वेळेस वाटतं की यार आपण खरं काय शिकलो, पण ॲक्च्युअली ज्यावेळेस एक्झाममध्ये असे प्रश्न येतात ना, तर काही कॉम्प्रिहेंडच होत नाही त्यांना. म्हणजे समज तेवढी डेव्हलप झालेली नसते आणि बेसिक जर तुमचं जर कच्चं असेल तर टिप्स अँड ट्रिक्स तिथे उपयोगी पडत नाही. म्हणून आपण काय करतोय की ही जी सिरीज आहे यामध्ये फक्त आणि फक्त आपण कन्सेप्च्युअल ओरिएंटेशन, कन्सेप्च्युअल फाउंडेशन जे आहे तर ते पक्कं करतोय, जेणेकरून आपल्याला मिक्स्ड क्वेश्चन असतील किंवा PYQ ज्यावेळेस घ्यायचे आहे तर त्यावेळेस आपण सजग बुद्धी ते म्हणजे प्रॉम्प्टली आपण काय करू शकतो, त्याचे उत्तर देऊ शकतो. तर चला आज सुरू करूया आपल्या या व्हिडिओ लेक्चरला. ना आता ॲडवर्ब म्हणजे काय? ॲडवर्ब म्हणजे क्रियाविशेषण. क्रियेविषयी विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजे क्रियाविशेषण. वर्बविषयी एक्स्ट्रा माहिती सांगणारा शब्द म्हणजे क्रियाविशेषण. आणि त्याचे किती टाईप्स आहेत? तर त्याचे टाईप आहेत 11 टाईप आहेत. किती? 11 टाईप आहेत. आपण कुठल्या 11 आहे ते पाहू. बघा, अगोदर एक फॉर्मल डेफिनेशन जे आहे ते बघून घेऊ. इट डिस्क्राइब्स ऑर मॉडिफाय अ वर्ब or an adjective or an another verb or adverb but never a noun. ओके, ॲडवर्ब म्हणजे काय? ॲडवर्ब म्हणजे असा शब्द की जो वर्ब विषयी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देईल. वर्ब विषयी तर देतो, पण आणखी कुणाविषयी? ॲडजेक्टिव्ह विषयी सुद्धा काय करतो? एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देतो. म्हणजे तिच्या बहिणीविषयी सुद्धा एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन काय ही ॲडवर्ब देत असते. देन अनादर ॲडवर्ब, एक दुसरा जरी ॲडवर्ब असेल तर तिच्याविषयी देखील ती काय करते? एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देते. पण ती कधीच नाऊन आणि प्रोनाऊन विषयी काय करत नाही? एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देत नाही. ठीक आहे, तर हा ॲडवर्बचा काय झाली? ही याची डेफिनेशन आणि याची ओळखायची हे झाली. अँड ॲडवर्ब टेल्स वेअर, हाऊ, वेन. द मोस्ट कॉमनली यूज ॲडवर्ब इज व्हेरी. नाव ॲडवर्बला जर वाक्याला जर तुम्ही जर प्रश्न विचारला वेअर, कुठे, कसं आणि केव्हा, तर आपल्याला जे उत्तर मिळेल तर ते असणार आहे ॲडवर्ब. आणि सगळ्यात जास्त जे ॲडवर्ब यूज केलं जातं ते आहे कुठलं? व्हेरी. व्हेरी काय आहे? ॲडवर्ब आहे. मेनी ॲडवर्ब एंड्स इन ly. जेवढे पण ly शब्द एंड होतात ना, ते सगळेच्या सगळे काय आहेत? ॲडवर्बच आहेत. जवळपास सगळेच्या सगळेच ॲडवर्ब आहे. क्विकली, व्हेरी, हिअर, ऑफन, क्विकली, इझिली, ऑटोमॅटिकली, हे काय झाले? ॲडवर्ब झाले. म्हणजे जेवढेच्या जेवढे ly एंड होतो ज्या शब्दांचा, तर ते ऑलमोस्ट 99.9% काय आहेत? सगळे ॲडवर्बच आहे. तुम्हाला जर सेंटेन्समध्ये जर ॲडवर्ब ओळखायला जर सांगितलं तर ज्या शब्दाच्या शेवटी ly असेल तर ते जवळपास 99% जे आहेत तर ते काय असतात? ॲडवर्ब असतात. ना आता चला क्विकली पाहूया ॲडवर्बचे टाईप्स कोणकोणते आहेत. बघा, आता ॲडवर्बचे किती टाईप पाहिले आपण? 11 टाईप पाहिले. सगळ्यात पहिला जो प्रकार आहे तो आहे ॲडवर्ब ऑफ मॅनर. ओके, आपल्याला मॅनर्स असतात. आपण जर समजा 4 चौघात बसलो असेल, उठलं असेल, 4 चौघात बैठकीत जर बसलं असेल तर आपण सगळ्यांना आदराने बोलतो, कुणालाही एकेरीने बोलत नाही. आपण रिस्पेक्ट देतो आणि रिस्पेक्ट मिळेल याची अपेक्षा करतो. त्या पद्धतीने ॲडवर्ब ऑफ मॅनर आहे. म्हणजे तुम्ही जर एखादं काम करत असाल तर ते कुठल्या मॅनरने करतात, त्यासाठी जे क्रियाविशेषण वापरले जातात त्यांना ॲडवर्ब काय म्हणतात? की मॅनरचे ॲडवर्ब म्हणतात. दिस डिस्क्राइब्स, हे काय करतात? डिस्क्राईब करतात काय? हाऊ अन ॲक्शन इज परफॉर्म्ड. हे काय डिस्क्राईब करतात? की ॲक्शन कशा पद्धतीने परफॉर्म झाली आहे हे डिस्क्राईब करतात. न आता एक्झाम्पल काय आहे? क्विकली. सॉरी. ओके, एक्झाम्पल क्विकली,
स्लोली, केअरफुली. ओके, जर एखादं काम कुठल्या मॅनरने केलं जातंय हे सांगणार जो शब्द असेल त्याला ॲडव्हर्ब म्हणतात, आणि तो ॲडव्हर्बचा जो टाईप असेल त्याला काय म्हटलं जातं, ॲडव्हर्ब ऑफ मॅनर. कुठल्या पद्धतीने ते काम केलेलं आहे त्याला म्हणतात ॲडव्हर्ब ऑफ मॅनर. त्यामध्ये कुठले कुठले आहेत, क्विकली, स्लोली, इझिली, ऑटोमॅटिकली, राईट, हे ॲडव्हर्ब झाले ना. दुसरा जो प्रकार आहे तो आहे ॲडव्हर्ब ऑफ टाईम. पहिला झाला मॅनरचा, दुसरा जो ॲडव्हर्बचा टाईप आहे तो आहे टाईमचा, वेळेसाठी. ॲडव्हर्ब्स ऑफ टाईम, दिस इंडिकेट्स व्हेन ॲक्शन ऑकर्स. ॲडव्हर्ब ऑफ टाईम काय करतात की ॲक्शन कधी घडली हे सांगतात, वेळ सांगतात. जसं की नाऊ, आत्ता, येस्टरडे, टुडे, टुमारो, हे काय झाले की ॲडव्हर्ब ऑफ टाईम झाले. सून, लवकर, लेटर म्हणजे नंतर. ठीक आहे, तर हे काय झाले की ॲडव्हर्ब ऑफ टाईम झाले दोन. ॲडव्हर्ब ऑफ मॅनर, एखादं काम हार्ड आहे, इझी आहे, मॅनरचं, राईट. देन वेळेचं आहे, एक्झाम्पल नाऊ, येस्टरडे, सून, लेटर. नाऊ तिसरा जो प्रकार आहे ना तर तो आहे ॲडव्हर्ब ऑफ प्लेस. प्लेस विषयी जे माहिती एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन वर्बला देतात त्यांना काय म्हणतात, ॲडव्हर्ब ऑफ मॅनर. नाव ॲडव्हर्ब ऑफ प्लेस, आय मीन मॅनर म्हटलं का मी, नाही, प्लेस, ऑल राईट. ॲडव्हर्ब ऑफ प्लेस, दीज इंडिकेट्स वेअर अन ॲक्शन ऑकर्स. ॲडव्हर्ब ऑफ प्लेस हे सांगतात की ती ॲक्शन जी आहे तर ती कुठे झाली. प्लेस सांगतात. वेळेविषयी सांगणारे ॲडव्हर्ब ऑफ टाईम. जागेविषयी सांगणारे ॲडव्हर्ब ऑफ प्लेस. फॉर एक्झाम्पल, हिअर, हिअर आय एम टीचिंग यू राईट नाव. देअर इज अ लेक. ठीक आहे, देअर, एव्हरीवेअर, आउटसाइड, इनसाइड, राईट. हे काय झाले, ॲडव्हर्ब ऑफ प्लेस झाले. म्हणजे जागेविषयी हे वापरले जाणारे काय आहेत, ॲडव्हर्ब आहे. नाव चौथा जो प्रकार आहे ॲडव्हर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी. ॲडव्हर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी. नाव आता ज्यांचं सायन्स आहे त्यांना कदाचित हा फ्रिक्वेन्सी हा शब्द फॅमिलियर असेल, कारण फ्रिक्वेन्सी म्हणजे त्या वेव्ज वगैरे असतात ना तर त्या फ्रिक्वेन्सी आहे. पण इथे जी फ्रिक्वेन्सी आहे, फ्रिक्वेन्सी म्हणजे काय की एखादं काम किती वेळेस वारंवार होतं, फ्रिक्वेंटली होतं की नाही, राईट. तर किती वेळेस काम होतं हे जर दाखवायचं असेल तर तो जो वर्ब आहे, आय मीन जो ॲडव्हर्ब आहे तो कुठला असणार आहे, फ्रिक्वेन्सीचा असणार आहे, ॲडव्हर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी. दीज डिस्क्राईब हाऊ ऑफन अन ॲक्शन ऑकर्स. एखादी ॲक्शन, एखादी क्रिया जर होत असेल तर ती किती वेळेस होते हे दाखवणारा जो ॲडव्हर्बचा टाईप आहे त्याला म्हणतात ॲडव्हर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी. फॉर एक्झाम्पल, ऑलवेज. ऑलवेज यूट्यूबवरती तुम्हाला इंग्रजीचे शिक्षकांचे व्हिडिओज ऑलवेज येतात, राईट. ऑलवेज येतात, नेहमी येतात. नेव्हर, कधीच नाही येत. चांगल्या शिक्षकाचे व्हिडिओ कधीच येत नाही, नेव्हर. समटाइम्स, हा कधी कधी येतात चांगले, राईट. किंवा ऑफन. ऑफन म्हणजे काय की बाबा सतत, सततच्या अगोदर. ठीक आहे, ऑफन म्हणजे कधीतरी, रेअर, ऑफन, देन ऑलवेज, नेव्हर, समटाइम. हे काय झाले, ॲडव्हर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी. ठीक आहे, चार झाले आपले. ॲडव्हर्ब ऑफ मॅनर, ॲडव्हर्ब ऑफ टाईम, ॲडव्हर्ब ऑफ प्लेस, ॲडव्हर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी. नाव जो पुढचा जो टाईप आहे ना तर तो आहे ॲडव्हर्ब ऑफ डिग्री. ॲडव्हर्ब ऑफ डिग्री. आता सुपरलेटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री या ज्या डिग्रीज आहेत तर त्या स्वरूपाचंच हे काय आहे, ॲडव्हर्ब आहे. ॲडव्हर्ब डिग्रीला समजायचं असेल तर बघा आपण थर्मामीटर पाहिलेलं आहे. थर्मामीटरवरती 0 ते 100 डिग्री सेल्सिअसपर्यंत काय असतात की माप असतात, त्यापेक्षा जास्तही असतात, पण आपण 100पर्यंत करू. कारण जर 100 डिग्री सेल्सिअस जर काही असेल तर त्याची तीव्रता काय असते, जास्त असते. ऑन द स्केल ऑफ डिग्री ऑफ टीचिंग, समजा जर टीचिंगला आपण जर मानलं की मला जर कॅल्क्युलेट करायचं असेल की मी कसं शिकवतो आणि तुम्हाला जर विचारलं की ऑन अ डिग्री ऑफ 0 to 100 तुम्हाला माझं शिकवणं कसं आवडतं तर तुम्ही जी डिग्री दाखवणार ना की हा सर मला 90%, 70%, 60%, 10%, मला काहीच नाही समजत 0%, राईट. तर ही जी डिग्री दाखवणार आहेत ना तर त्याला डिग्री ऑफ ॲडव्हर्ब म्हटलं जातं. एखाद्याला राग येतो, राग सगळ्यांनाच येतो, पण कुणाला जास्त येतो. ठीक आहे, भाषेमध्ये ज्यावेळेस आपल्याला काही संभाषण करायचं असेल, बोलायचं असेल तर आपण डिग्रीच्या स्वरूपात देखील बोलतो. खूप,
भरपूर, अरे बेकार म्हणजे इतका बेकार त्याचा राग की काही कोणी सांगू शकत नाही, राईट. तर हे जे आहे ना, तर त्याची तीव्रता दाखवण्यासाठी करतो. ॲडवर्ब ऑफ डिग्री म्हणजे काय, तीव्रता दाखवण्यासाठी जे वर्बला हेल्प करतात शब्द, त्यांना ॲडवर्ब ऑफ डिग्री म्हटलं जातं. These indicate the intensity or degree of an action. एखाद्या इंटेन्सिटी दाखवतात. इंडिकेट द इंटेन्सिटी ऑर डिग्री ऑफ अन ॲक्शन. एखादी जी क्रिया होत असेल ना, तर त्याची इंटेन्सिटी, त्याची प्रखरता किती आहे, त्याची तीव्रता किती आहे हे दाखवलं जातं. फॉर एक्झाम्पल, व्हेरी, व्हेरी म्हणजे खूप, व्हेरी व्हेरी मच, खूप म्हणजे खूप, क्वाईट, क्वाईट म्हणजे भरपूर, हे क्वाईट म्हणजे काय शांत नाही आहे. ऑलमोस्ट, ऑलमोस्ट म्हणजे जवळपास सगळंच, फुल, टू, इनफ, हे काय झाले की डिग्री ऑफ, काय झाले हे डिग्री ऑफ म्हणजे ॲडवर्ब ऑफ डिग्री झाले हे. नाव द नेक्स्ट इज ॲडवर्ब ऑफ पर्पज. 1 2 3 4 5 6 हा जो 6वा जो प्रकार आहे हा काय आहे, डिग्री ॲडवर्ब ऑफ पर्पज. एखादं काम करण्यासाठी ज्यावेळेस काही पर्पज असतो, काही हेतू असतो ना, तर त्याला जो डिस्क्राईब करणारा वर्ड आहे त्याला ॲडवर्ब ऑफ पर्पज असं म्हटलं जातं. These explain why an action occurs. वाक्यामध्ये असा शब्द असतो की जो सांगतो की ही क्रिया का घडली, ही क्रिया का घडली, त्याला म्हणतात ॲडवर्ब. आणि तो ॲडवर्बचा जो टाईप असेल तो कुठला असणार आहे, ॲडवर्ब ऑफ पर्पज. ना याच्यासाठी कुठले आहेत एक्झाम्पल, बिकॉज, कारण, राईट. एखादी क्रिया घडली, काहीतरी त्याचं कारण सांगितलं जातं. देन आहे इन ऑर्डर टू. In order to get selection, you must study English. In order to म्हणजे या in order to म्हणजे एक कॉमन फ्रेज पण म्हणता येईल. In order to म्हणजे जर तुम्हाला हे करायचं असेल तर, स्टेप बाय स्टेप जर हे करायचं असेल तर तुम्हाला हे करावं लागणार आहे. To, so, ओके. देन so that, hence, therefore, हे काय झाले, ॲडवर्ब ऑफ पर्पज झाले. ॲडवर्ब ऑफ पर्पज झाले कारण की एखादं काम जर होत असेल तर त्याच्या मागचं कारण काय हे सांगणार झाले. इंटरोगेटिव्ह ॲडवर्ब. ना आता इंटरोगेटिव्ह आपण काय पाहिलं होतं, प्रोनाउन पाहिलं होतं. इंटरोगेटिव्ह ॲडजेक्टिव्ह देखील पाहिले होते. आता इंटरोगेटिव्ह काय असणार आहे, ॲडवर्ब असणार आहे. हे जे WH जेवढे पण शब्द आहेत ना, हे सगळेचे सगळे रंग बदलू गिरगिट सारखे आहे. म्हणजे सगळ्याच्यात अंतर्भाव आहे, पण नेमकं प्रश्नामध्ये किंवा त्या सेंटेन्समध्ये आपल्याला नेमकं काय विचारलेलं आहे त्याच्यावरून डिपेंड आहे. आपण त्याला ॲडवर्ब म्हणणार की प्रोनाउन म्हणणार की त्याला रिलेटिव्ह ॲडजेक्टिव्ह वगैरे म्हणणार, राईट. तर इंटरोगेटिव्ह म्हणजे काय, व्हेन, वेअर, वाय, हाऊ. इंटरोगेटिव्ह ॲडवर्ब आहे. कामाच्या संदर्भात, एखाद्या क्रियेच्या संदर्भामध्ये जर तुम्ही प्रश्न विचारला तर ती जे येणार आहे WH टाईपचे जे प्रश्न आहेत किंवा वर्ड्स आहेत तर ते कुठले आहेत, तर इंटरोगेटिव्ह ॲडवर्ब असणार आहे. देन नेक्स्ट आहे रिलेटिव्ह ॲडवर्ब. ठीक आहे, रिलेटिव्ह ॲडवर्ब. बघा तर रिलेटिव्ह ॲडवर्बमध्ये व्हेन, वेअर, वाय आणि व्हेन, वेअर, वाय, हाऊ हे पण आहे इंटरोगेटिव्ह आणि रिलेटिव्हमध्ये पण. ज्यावेळेस आपल्याला रिलेशन सांगायचं असेल तर त्यावेळेस हुज बुक इज दिस, दिस इज द बुक हू हॅड लेफ्ट हिज पेन. ओके, हे त्याचंच बुक आहे ज्याचा हा पेन विसरलेला आहे, राईट. तर रिलेशन दाखवलं जातं. आणि ज्यावेळेस ही इंटरोगेटिव्ह येतात तर तिथे काय असतं, डायरेक्टली क्वेश्चन मार्क असतं. हुज बुक इज दिस, हुज पेन इज दिस, राईट. अशा पद्धतीचे हे इंटरोगेटिव्ह आणि हे रिलेटिव्ह असतात. रिलेटिव्ह म्हणजे काय की रिलेशन दाखवणारे ॲडवर्ब. ठीक आहे, रिलेशन दाखवणारे ॲडवर्ब. नेक्स्ट आहे ॲडवर्ब ऑफ सर्टनिटी. ॲडवर्ब ऑफ सर्टनिटी म्हणजे एखादं काम जे आहे, एक्सप्रेस, दीज एक्सप्रेस हाऊ सर्टन वी आर. म्हणजे आपण एखाद्या गोष्टीबद्दल किती सर्टन आहोत, आपल्याला किती खात्री आहे. एवढी खात्री आहे, एवढी आहे की जास्त आहे की किती आहे, राईट. सर्टनली. एक्झाम्पल, सर्टनली, डेफिनेटली. डेफिनेटली म्हणजे जरूर जरूर. मैं जो बोलता हूँ वो मैं नहीं करता हूँ और जो नहीं बोलता वो मैं डेफिनेटली करता हूँ. ज्या ठिकाणी जे वर्ड आहे डेफिनेटली तो काय आहे, ॲडवर्ब ऑफ सर्टनिटी आहे. प्रॉबब्ली, प्रॉबब्ली, कदाचित, परहॅप्स, कदाचित असंही असू शकतं, राईट. तर हे काय झालं
की ॲडवर्ब ऑफ सर्टनिटी झाले. यूट्यूबवरती मी 2-4 शिक्षक पाहिले, कदाचित 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 होऊ शकतं असं त्यांचा ठीक आहे. पण हे काय झालं, ॲडवर्ब ऑफ सर्टनिटी म्हणजे त्याच्यात काय असणार आहे की खात्री किती आहे ते असणार आहे. नेक्स्ट आहे ॲडवर्ब ऑफ कन्सेशन. कन्सेशनसाठी हा काय आहे की ॲडवर्ब आहे. ना आता कन्सेशन म्हणजे काय की एखादी गोष्ट जर समजा 100 रुपयाची मिळत असेल, त्यामध्ये जर आपल्याला काय डिस्काउंट मिळत असेल तर आपण काय म्हणतो त्याला कन्सेशन. एखाद्या कामामध्ये थोडंसं कन्सेशन मिळालं म्हणजे आपल्याला काहीतरी बरं वाटतं. तर असे काही शब्द आहेत की जे वर्बविषयी म्हणजे क्रियाविषयी काय करतात की कन्सेशन स्वरूपाचं काय आहे की भावार्थ दाखवतात. तर बघूया त्याला काय म्हणतात. दीज शोज कॉन्ट्रास्ट ऑर अनएक्सपेक्टेड रिझल्ट. ओके, कन्सेशन असतं आणि एक कॉन्ट्रास्ट देखील असतो. कॉन्ट्रास्ट म्हणजे काय, ब्लॅक अँड व्हाईट. ठीक आहे, भडकपणा असतो त्यामध्ये. एक कॉन्ट्राडिक्टरी सेंटेन्स असतं, तू मला आवडते पण, राईट, हे काय झालं कॉन्ट्राडिक्टरी सेंटेन्स झालं, हे पण आला मध्ये, राईट. तर हे जे आहे तर हे अशाच प्रकारचे वर्ड्स असतात. एक्झाम्पल, हावेवर आय लव्ह यू, हावेवर आय विल नॉट बी एबल टू मॅरी यू, राईट. तर या पद्धतीचं हे जे ॲडवर्ब आहे याला कुठलं म्हटलं जातात, ॲडवर्ब ऑफ कन्सेशन. ऑल्दो यू आर माय फेवरेट बट आय वोंट गिव्ह यू माय मोबाईल फोन, राईट. ऑल्दो, नेव्हरदलेस, हे काय झाले की ॲडवर्ब ऑफ कन्सेशन झाले. ज्या सेंटेन्समध्ये थोडंसं काय होतं की सेंटेन्स जे आहे पॉझिटिव्ह जातं आणि नंतर मग थोडंसं निगेटिव्ह येतं, बॅकफायर केल्यासारखं, तर त्यावेळेस त्याला काय म्हणतात, ॲडवर्ब ऑफ कन्सेशन. नाव द लास्ट part is adverb of focus. Focus adverb. All right. Now these highlight a particular part of the sentence. हे जे फोकस जे आहेत ना, तर हे सेंटेन्सच्या काही मूळ मुद्द्यावरती काय करतात, हायलाइट करतात, फोकस करतात. म्हणून याला ॲडवर्ब ऑफ फोकस केलं जातं. ओनली, फक्त. ओनली, I love you only. I only love you. ओके, तर ओनली हा शब्द काय झाला, जर मागे पुढे जरी गेला तरी सेंटेन्सचा काय होतं, भावार्थ देखील बदलतो आणि सेंटेन्स काय बोलतोय हे देखील चेंज होतं. ओनली, इवन, अल्सो, हे काय झाले, ॲडवर्ब ऑफ फोकस झाले. म्हणजे त्या क्रियेविषयी फक्त तेवढीच होते की त्या क्रियेवरती आणखी थोडंसं फोकस होऊन सांगितलं जातं. इथे जे वारंवारता आहे की काय फ्रिक्वेन्सी आहे, फ्रिक्वेन्सी सारखंच हे आहे, पण इथे काय आहे की तीव्रता त्याची थोडीशी फोकस केल्या जाते. एका ठिकाणी काय आहे की त्याला थोडंसं पिन पॉईंट केल्यासारखं जातं, म्हणून त्याला ॲडवर्ब ऑफ फोकस म्हटलं जातं. ठीक आहे, आज आपण हे आता ॲडवर्ब ही जी नाऊन आणि वर्ब यांची जी मुलगी आहे, छोटी मुलगी जिला आईविषयी खूप अभिमान आहे, तिच्याविषयी पाहिलं आपण. ॲडवर्ब तिचे 11 टाईप आहेत. 11 टाईप कुठले कुठले आहेत, ॲडवर्ब ऑफ मॅनर, मॅनरचे ॲडवर्ब, ॲडवर्ब ऑफ टाईम, ॲडवर्ब ऑफ प्लेस, ॲडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी, ॲडवर्ब ऑफ डिग्री, ॲडवर्ब ऑफ पर्पज, देन आहे ॲडवर्ब इंटरोगेटिव्ह ॲडवर्ब, देन आहे रिलेटिव्ह ॲडवर्ब, देन आहे ॲडवर्ब ऑफ सर्टेनिटी, ॲडवर्ब ऑफ कन्सेशन, देन ॲडवर्ब ऑफ फोकस. आता हे आपण पाहिलेलं आहे ना. आता आपण काय करूया की तुमची कन्सेप्ट कच्ची आहे, तिला आणखी घट्ट करायचं आहे, आपल्याला तिला पक्क करायचं आहे. तर आपण काही क्वेश्चन घेणार आहोत. यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे की 5 सेकंदामध्ये उत्तर द्यायचं आहे. आयडेंटिफाय द ॲडवर्ब ऑफ मॅनर इन द सेंटेन्स. प्रश्न वाचायचा आहे आणि पटकन त्याचं उत्तर 5 सेकंदाच्या आत तुम्हाला द्यायचं आहे. जर तुम्ही देऊ शकलात तर तुम्हाला काय होईल की याचं जे काय म्हणेल की ही जी कन्सेप्ट आहे ना, तर ही पक्की झाल्यासारखी होईल. आता भरपूर मुलांना पाहतो मी की त्यांची कन्सेप्ट ज्यावेळेस होती ना क्लिअर, तर त्यांना खूप चांगलं वाटतं. पण जोपर्यंत ते प्रश्न ॲक्च्युअल हँडल करत नाही ना, तर तोपर्यंत ती आयडिया जी आहे ना, तर ती पक्की राहत नाही. स्पेसिफिकली वोकॅबच्या बाबतीत होतं. वोकॅबलरी ज्यावेळेस ते सर्च करतात, म्हणजे अभ्यास करतात ना, तर त्यावेळेस त्यांना ते समजलेलं असतं. पण तेच वोकॅबलरी वर्ड्स ज्यावेळेस त्यांना क्वेश्चनमध्ये येतात ना, तर फार गोंधळ होतो. ठीक आहे, तर म्हणून तुम्हाला क्वेश्चन अगोदर हे करायचे आहेत. शी स्पोक सॉफ्टली टू द बेबी. नाव ॲडवर्ब ऑफ मॅनर कुठला आहे यामध्ये, स्पोक, सॉफ्टली, बेबी की टू, यापैकी कुठला असणार आहे. टिक टिक 1, टिक टिक 2,
टिक टिक 3, टिक टिक 4, टिक टिक 5. ओके, जर तुम्ही सॉफ्टली हे आन्सर दिलं असेल, कॉंग्रॅच्युलेशन, यू आर ऑन द राईट पाथ. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग इज अन ॲडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सीचं ॲडवर्ब विचारलेलं आहे. नाव, ऑलवेज, हिअर, हावेवर. फ्रिक्वेन्सीचं ॲडवर्ब. फ्रिक्वेंटली, एखादी गोष्ट जर वारंवार घडते, नेहमी घडते, एखाद्या वेळेस घडते, रेअरली, क्वचित घडते, ऑफन. राईट, तर या ठिकाणी उत्तर जे असणार आहे काय, ऑलवेज म्हणजे नेहमी. विच ऑफ द फॉलोइंग इज ॲडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी. हे काय आहे, ऑलवेज, नेहमी. हे काय होतं, फ्रिक्वेन्सीचं ॲडवर्ब आहे. नेक्स्ट, इन द सेंटेन्स ही विल अराइव्ह सून. ही विल arrive soon, which word is an adverb of time. टाइमचं ॲडवर्ब विचारलेलं आहे, कुठलं असणार आहे, टाइम विषयी. ही विल अराइव्ह सून. ही विल अराइव्ह सून. जर तुम्हाला ॲडवर्ब जर शोधता आलं ना, तर तुम्हाला सेंटेन्समधले बाकीचे एलिमेंट्स पण समजायला लागतात. जसं की ही काय आहे, प्रोनाउन आहे, सब्जेक्ट आहे. विल काय झालं, हेल्पिंग वर्ब झालं. हे काय झालं, वर्ब झालं. आणि हे काय झालं, ॲडवर्ब झालं. राईट, अशा गोष्टीनं म्हणजे तुमची जी अंडरस्टँडिंग पॉवर आहे ती फास्ट होईल, प्रोसेसिंग फास्ट होईल. प्रोसेसिंग फास्ट झाली म्हणजे आपल्याला उत्तर लवकर मिळेल. राईट, तर या ठिकाणी उत्तर जे आहे ते उत्तर काय असणार आहे, सून. ही सून नाही जी घरी येते, हे लवकर. राईट, ओके. आयडेंटिफाय द ॲडवर्ब ऑफ डिग्री इन द सेंटेन्स. काय विचारलेलं आहे, ॲडवर्ब ऑफ डिग्री इन द सेंटेन्स. शी इज व्हेरी टॅलेंटेड. ती खूप टॅलेंटेड आहे. याचे ऑप्शन्स दिलेले, शी इज व्हेरी टॅलेंटेड. यापैकी तुम्हाला कुठला असं शब्द वाटतो की जो आहे डिग्री, ॲडवर्ब ऑफ डिग्री, ज्यावरून कळतं की टॅलेंटेड तर आहेच, पण किती आहे, थोडी आहे, जास्त आहे, खूप आहे, की खूप कमी टॅलेंटेड आहे. राईट, तर काय, व्हेरी. सगळ्यात जास्त वापरला जाणारा जो ॲडवर्ब आहे तो कुठला आहे, व्हेरी. नेक्स्ट, चूज द ॲडवर्ब ऑफ प्लेस. ॲडवर्ब ऑफ प्लेस इन द सेंटेन्स. शी वेटेड आउटसाइड फॉर हिम. या सेंटेन्समध्ये शी वेटेड आउटसाइड फॉर हिम, यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे की ॲडवर्ब शोधायचा आहे, कुठला, प्लेसच्या संदर्भामध्ये. आता इथं ऑप्शन दिलेलं आहे, शी वेटेड आउटसाइड हिम. प्लेस, इनसाइड की आउटसाइड. या ठिकाणी काय, आउटसाइड हा जो शब्द आहे तो काय झाला, ॲडवर्ब ऑफ प्लेस झाला. नेक्स्ट बघूया, विच ऑफ द फॉलोइंग इज अन ॲडवर्ब ऑफ सर्टनिटी. खात्रीशीरपणा विषयी, खात्रीशीरता जर दर्शवायची असेल तर तो ॲडवर्ब विचारलेला आहे. डेफिनेटली, ऑफन, क्विकली, देअर. सर्टनिटी, खात्रीशीर. डेफिनेटली, मे बी आहे. राईट, कुठला असणार आहे, क्विकली नाही, तर काय उत्तर असणार आहे, डेफिनेटली. ठीक आहे, चला नेक्स्ट, सिलेक्ट द ॲडवर्ब ऑफ कन्सेशन. ॲडवर्ब ऑफ कन्सेशन इन द सेंटेन्स. शी इज व्हेरी स्मार्ट, हावेवर शी डिडंट पास द टेस्ट. ॲडवर्ब ऑफ कन्सेशन. कन्सेशन म्हणजे काय, कॉन्ट्रास्ट. पहिलं सेंटेन्स एकतर पॉझिटिव्ह आणि नंतर मग लगेच बॅकफायर करून काय की काहीतरी वेगळा अर्थ देण्यासाठी जो शब्द जोडलेला असेल तो ॲडवर्बचा प्रकार असणार कुठला, कन्सेशन. शी इज व्हेरी स्मार्ट, हावेवर ती खूप हुशार आहे, हावेवर तरी पण शी डिडंट पास द टेस्ट, ती पास नाही झाली. म्हणजे साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये जर कोणाचा इन्सल्ट जर करत असेल तर त्यासाठी हे शब्द वापरल्या नक्की जाऊ शकते, सौम्य प्रकारचा शब्दांचा मार करण्यासाठी. राईट, ओके. तर या ठिकाणी स्मार्ट, हावेवर, टेस्ट आणि व्हेरी ॲडवर्ब ऑफ कन्सेशन कुठला असणार आहे, व्हेरी. या ठिकाणी काय आहे, हे पण वर्बच आहे, आय मीन ॲडवर्ब आहे. राईट, पण या ठिकाणी हावेवर हे जे काय असणार आहे, हावेवर हे काय असणार आहे, ॲडवर्ब आहे आणि ते कन्सेशन ॲडवर्ब आहे.
आयडेंटिफाय द ॲडवर्ब ऑफ फोकस. ॲडवर्ब ऑफ फोकस इन द सेंटेन्स. ओनली ही न्यू द आन्सर. उत्तर फक्त त्यालाच माहित होतं. ओनली ही न्यू द आन्सर. यामध्ये ॲडवर्ब कुठला असणार आहे? ही, न्यू, आन्सर, ओनली. हे काय झालं? सब्जेक्ट. न्यू काय झालं? वर्ब. आन्सर नाउन आणि ओनली. तर यापैकी काय? ओनली. ओनली हे काय झालं की ॲडवर्ब ऑफ फोकस. विच वर्ड इन द सेंटेन्स? विच वर्ड इन द सेंटेन्स? Why are you late is an interrogative adverb. Interrogative adverb यामध्ये कुठला आहे? Why are you late? And of course interrogative म्हणजे काय की WH क्वेश्चन म्हणजे WH. when नाही why. ओके. 10 नंबरचा प्रश्न. चूज द रिलेटिव्ह ॲडवर्ब. रिलेटिव्ह ॲडवर्ब त्यांनी विचारलेला आहे. This is the place. This is the place where we met. This is the place where we met. Relative त्यांनी काय सांगितलेलं आहे? ॲडवर्ब विचारलेला आहे. Place where we met. आता यामध्ये where इंटरोगेटिव्ह आहे का? प्रश्न विचारलेला आहे का? नाही. तर इथे काय आहे? where हा काय आहे? रिलेटिव्ह ॲडवर्ब आहे. त्या जागेविषयीचं रिलेशन सांगितलं जातं. हीच ती जागा आहे जिथे ती आणि तो भेटला किंवा जिथे मी आणि ती भेटली. राईट. म्हणून या ठिकाणी वेअर हा काय झाला? रिलेटिव्ह ॲडवर्ब. नेक्स्ट. विच ऑफ द फॉलोइंग इज अन ॲडवर्ब ऑफ पर्पज. ॲडवर्ब ऑफ पर्पज. पर्पज काय आहे त्याविषयी ॲडवर्ब विचारलेला आहे. केअरफुली, इन ऑर्डर टू, येस्टरडे, क्वाईट. या चारीपैकी कुठला जो ॲडवर्ब आहे तो पर्पज दाखवतो, काहीतरी कारण दाखवतो. केअरफुली, इन ऑर्डर टू, येस्टरडे, क्वाईट. तर उत्तर काय आहे? इन ऑर्डर टू. चला नेक्स्ट. इन द सेंटेन्स ही समटाइम्स गोज जॉगिंग. He goes sometimes jogging. Which word is an adverb of frequency? He sometimes goes jogging. यामध्ये फ्रिक्वेन्सी वारंवारता विचारलेली आहे. तर कुठला आहे? ही आहे, समटाइम्स आहे, गोज आहे की जॉगिंग आहे? यामध्ये ॲडवर्ब कुठला आहे? ओके. तर आन्सर इज समटाइम्स. ओके. जमतंय ना? जर जमत असेल तर लिहा आय कॅन. जर तुम्ही आय कॅन जर लिहिलं तर मला समजेल की तुम्हाला समजलेलं आहे. बघा आपल्याला काय समजलं काय नाही समजलं हे तरी निदान समजलं पाहिजे. समजून घ्या ही गोष्ट. आपल्याला काय समजलं आणि काय नाही समजलं हे आपल्याला समजलं पाहिजे. नंतर मग आपल्याला जे नाही समजलेलं ते आपल्याला कसं समजून घेता येईल हे माणसाला समजत जातं आणि तिथून पुढं मग डोक्याचा भाग ओपन व्हायला लागतो. जे ब्लॉकेज आहेत ना, अज्ञान जे आहे ना, तर ते मग दूर दूर जायला लागतं. आय होप आय मेड माय पॉइंट. ओके. नेक्स्ट. आयडेंटिफाय द ॲडवर्ब ऑफ मॅनर. मॅनरचं काय विचारलेलं आहे? ॲडवर्ब विचारलेलं आहे. शी सिंग्स ब्युटिफुली. शी सिंग्स ब्युटिफुली. यामध्ये मॅनरचं काय विचारलेलं आहे? ॲडवर्ब विचारले आहे. ती काय अगली गाणं म्हणते का ब्युटिफुली म्हणते? कसं म्हणते? शी सिंग्स ब्युटिफुली किंवा नन ऑफ द अबव. यामध्ये आहे का ॲडवर्ब असं की ज्याने मॅनर दाखवता येईल? ओ यस, ब्युटिफुली. ब्युटिफुली काय? ती गाणं कसं म्हणते? अतिशय सुंदर तिचा आवाज आहे आणि ती चांगलं गाणं म्हणते. राईट. चला पुढचा. सिलेक्ट द ॲडवर्ब ऑफ टाइम. आपल्याला काय विचारलेलं आहे? ॲडवर्ब ऑफ टाइम विचारलेला आहे. ही विल फिनिश इट टुमॉरो. वेळेविषयी किंवा त्या कामाविषयी वेळ दाखवणारा जो शब्द आहे तो म्हणजे कुठला? ॲडवर्ब ऑफ टाइम. तर मग या ठिकाणी उत्तर काय असणार आहे? सिलेक्ट द ॲडवर्ब ऑफ टाइम. फिनिश इट
विल टुमारो. ही विल फिनिश इट टुमारो. फिनिश काय झाला, वर्ब आहे. इट प्रोनाउन आहे. विल हेल्पिंग वर्ब आहे. टुमारो काय झाला या ठिकाणी, ॲडवर्ब झाला. ठीक आहे. चला शेवटचा प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग इज अन ॲडवर्ब ऑफ डिग्री. ॲडवर्ब ऑफ डिग्री, एखादं काम असेल त्या कामाची डिग्री चेक करायची आपल्याला, प्रखरता चेक करायची, खूप जास्त आहे की खूप कमी आहे. स्लोली, हार्डली, अर्ली, अवे. स्लोली, हार्डली, अर्ली, अवे यापैकी कुठला असेल ॲडवर्ब ऑफ डिग्री. ॲडवर्ब ऑफ डिग्री डेफिनेटली काय असणार आहे, स्लोली, नंतर व्हेरी स्लोली. राईट. या पद्धतीनं हा काय झाला आपला ॲडवर्बचा जो टॉपिक आहे तर हा इथे कव्हर झालेला आहे. आय होप तुम्हाला ही सिरीज आवडत आहे आणि तुम्ही ज्याही परीक्षेची तयारी करत आहात त्यासाठी हे जे आपले लेक्चर्स आहेत तुम्हाला उपयोगी पडतील. आपण आता एकदा ज्यावेळेस तुमचं हे ओरिएंटेशन होईल, फाउंडेशन तुमचं एकदा परफेक्ट झालं आहे की नंतर मग आपण एक्झॅक्टली परीक्षेमध्ये तुम्हाला कशा कशा प्रकारचे प्रश्न आलेले आहेत आणि मिक्स्ड स्वरूपाचे प्रश्न आपण नंतर घेणार आहोत. आता हे काय म्हणता येईल की पार्ट्स ऑफ स्पीचचे 9 जे टाईप आहेत तर ते आपण पाहणार आहोत. ठीक आहे. त्यांचे टाईप्स पाहणार आहोत, नंतर मग त्यांचे रूल्स पाहणार आहोत, नंतर आपण त्यांची थरली एकाच सेक्शनमध्ये म्हणजे तिथे फक्त काय पार्ट्स ऑफ स्पीचचेच प्रश्न असणार आहे ते पाहणार आहोत. पण एक्झाममध्ये तसं असतं का नाही, एक्झाममध्ये मिक्स्ड स्वरूपाचे येतात. मग त्याची मॉक टेस्ट देखील आपण करणार आहोत आणि PYQ ॲनालिसिस. आणि PYQ ॲनालिसिसच्या वेळेस मग मी टिप्स अँड ट्रिक्स सांगणार आहे. कारण फाउंडेशन एकदा कंप्लीट झालं की नंतर मग टिप्स अँड ट्रिक्स तुम्हाला ऑटोमॅटिकली अनब्लॉक करतील. ज्यावेळेस तुम्ही प्रश्न पाहणार आहात ना तर प्रश्न पाहतानाच तुम्हाला आन्सर ते सापडत राहतील. ओके. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. पुढचा जो टॉपिक असणार आहे तो आपला असणार आहे प्रिपोजिशन. ठीक आहे. छोटासा टॉपिक आहे पण बिलीव्ह मी म्हणजे तुमचं सिलेक्शन होणार की नाही होणार ते या टॉपिकवर ठरतं. चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. जर आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये तुमच्या जर काही दिक्कत डाऊट क्वेरी असेल तर तुम्ही नोंदवू शकता. I'll see you soon in the next video. Till then, bye bye.